सो है गाइस, व्हाट्स अप, बैक विद अ न्यू वीडियो। सो आज का वीडियो इस तरह है कि अभी मैं कॉलेज में जा रहा हूँ एंड कॉलेज में जाने के लिए ये क्या रखा है मम्मी ने ऐसा, इसके अंदर रहने की जगह रहेगी भी मेरी मम्मी ने इधर रखा है। सो उसके लिए सॉरी। सो अभी हम लोग कॉलेज में जाने वाले हैं और कॉलेज में जाने के लिए क्या सोच रहे हैं कि अभी ये इसका एक्सेसरीज है। तो ये ऐसा गले में मेरे को ये सोने की चेन के अलावा ये सब पसंद नहीं है, पर फिर भी अभी ऐसा लॉकेट जैसा पहना सकते हैं अपन। तो एक बात बतानी थी, अभी कॉलेज जा रहे हैं एंड कॉलेज जाने के बाद देखते हैं कि कॉलेज में मेरा 1-2 सबमिशन बाकी था तो वो सबमिट कर दें एंड देन आगे क्या कर सकते हैं वो सोचते हैं। और जो अपन ने डाला था रीचेकिंग के लिए, सॉरी रिवैल्यूएशन के लिए, उसका क्या हिसाब आया वो चेक करने का आज। और अगर उसका रिजल्ट आया रहेगा तो बता दूंगा और नहीं आया रहेगा तो भी बता दूंगा, क्योंकि मला लाज नाही वाटत. बाय हाय तर हाय, आपण केलं तर केलं, नाही तर नाही. आणि आपण मेहनत दिलेली आहे त्याच्यामुळे आपण रिचेकिंगला टाकायची हिंमत आहे आपल्याला, नाही तर भले लोकांची नसते. सो आता बघूया कुठे जायचं निघूया अँड देन भेटू तुम्हाला. आता जातो खाली आणि निवांतपणे गाडी चालवून कॉलेजला पोचतो, तेव्हा पण तुम्हाला भेटतो. पीस आउट. सो गाईस, मी माईक विसरलो आहे, माईक चॅनपासून ठेवलं आहे आणि कॉलेजला माईक घालून जायला तर कुठे पडेल अशी मम्मी भेटली तर मग ते आपल्याला एक सबकॉन्शियस माइंडमध्ये राहतं की बाबा हरवेल आणि मग ते जे बोलतो ना वाचतो तथाच तो विषय होऊन जातो. मग आपण जे बोलतो तेच होतं आणि त्याच्यामुळे म्हटलं की राहू दे, कशाला रिस्क घ्यायचा. एक तास 1500 हजार रुपयाचे विषय ते एक हरवलं तरी आपण 5000 हरवले असं समजून जायला, म्हणून मग ते घरीच ठेवले. पण ठीक आहे, आता काय चला. आत्ता इकडे मी आता कॉलेजच्या इथे म्हणजे आमच्या रेजिन्सी जवळ आहे आणि तुम्ही बघाल ना बसवाले फुल कॉम्पिटिशन आहे बाकी आपल्याला. बसवाले बाहेर ना पुढे जाणार ना पाठी जाणार, पण आपल्याला जागा पण देणार. आणि हे तर ठीक आहे प्रायव्हेट बस आहे म्हणून काय वाटत नाही, तर आता मी 2-3 हे कराल. पण अगर ते गव्हर्नमेंटचे जे असतात ना त्याच्या अगर तुम्ही नडाल तर आईला ते घासून पण जातील, त्यांना काही फरक नाही पडेल. आणि मी असे केसेस बघितलेत, आमच्यासोबत तसं कधी घडलं नाही, पण भाई ज्यासोबत पण घडलं त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा एक्सपिरियन्स सांगा, मग आपण एकाला पकडू. चला आता पोचते कॉलेजला आणि मग भेटू तुम्हाला. अभी एक सीन बताता हूँ तुम लोग को क्या होगा. तो जो वाइपर रहता है ना अपने गाड़ी का, जिस पे अपन पानी भी नहीं मारते, तो उसका भी मोटर रहता है, मेरे को आज पता चला. ठीक है, जो अपना पानी ऊपर तक फेंकता है. सो अभी मैंने क्या किया, वो मोटर जो था ना तो वो चल रहा नहीं था. सो मैंने एक जगह दिखाया तो वो ऊपर से हाथ लगाया और बोलता है कि नहीं पानी भी नहीं सर नीट है. उसको लगा हुंदीर बिंदीर में काटा है करके. फिर मैं बोला हाँ चावला असेल. अभी आपने क्या होला, आपण पार्किंग में खड़ा करते तो बाबा कोण ना कोण काही ना काहीतरी फेकत राहतं, तर चावला असेल. तो फिर वो चेक कर रहा था, उधर चेक कर रहा है तो बोलता है मोटर खराब है आपका, 300-400 का पटका है. बोला ठीक है मैं उधर ऑन करें, मला माहिती होता. मैं उससे सिर्फ सुन के लेता हूँ और मेरा जो पहले का जो मतलब सर्विस करता है ना गाड़ी का, मैं उसके पास लेके जाता हूँ. सो मैं क्या किया, इधर से गाड़ी उठाया और मैं डायरेक्ट मेरे चिंचपाड़ा का जो हमारा सर्विसर है उसके पास लेके गया. उसके बाद भी सेम, मैं उसको पता नहीं कि मोटर का क्या इशू है क्या है. बोला अरे वाइपर में पानी नहीं आ रहा है, चेक कर दो. वो क्या किया, सीधा उठा गया, उसने वो मरगाड़ थोड़ा खोला, फिर उधर से उसने हाथ डाला, बोलता अरे वायर निकली है, मतलब वो कुछ ना कुछ हुआ रहेगा, हिला रहेगा. तो उसने ज्वाइन किया, अभी बस पानी चल रहा है. हो गया ना, या ऐसा रहता है. अभी इसमें अभी आप कौन से मैकेनिक के पास जा रहे हो. और 1 रुपया भी नहीं लिया मेरे से, 1 रुपया, 1 फूटी कौड़ी नहीं लिया. मेरे बोला साहब जाओ. और इसमें आपके ऊपर डिपेंड रहता है कि आप किसके पास जा रहे हो और किसके पास नहीं. इसके लिए बोलता हूँ सोच समझ के जाओ. मैकेनिक अच्छा रहेगा तो तुम्हारी गाड़ी सस्ते में निपटाएगा, या मैकेनिक ख़राब रहेगा तो भाई आपकी गाड़ी के पूरे लौने लाल कर सकता है. तो ये समझ के रहो. और बाकी कुछ बोलने का नहीं मेरे को, जो बोला है वही सुनो और अच्छे से काम करो. ये पर्सनल एक्सपीरियंस बता रहा हूँ भाई, मेरे को मालूम था वो लूटेगा करके, पर फिर भी गया, क्योंकि जो लूटने वाला रहता है ना वो अपने को है ना असलियत बता देता है, बस कि वो दुरुस्त हो सकता है वो नहीं बताता. वो बोलते हैं कि नहीं तुम्हाला हे बदलावं लागेल, ऐसा बोलेगा. तो समझ जाने का कि अभी हर एक का तोड रहता है. तो फिर तुमचा भाऊ शाणा आहे ना थोडा, 1.5 शाणा जास्त आहे. मग आम्ही काय केलं, आम्ही तसं पण मला माहिती होतं मला त्याच्याकडे जायचं आणि मी गेलो लगेच आणि काम फिट आहे. आता बघा कसला चालतंय झरझरी. पाणी असो ना ते लोक बोलतात पहिले काय काय म्हणजे आपल्याला सांगतात, तुम्हाला काय सांगू, घाबरून बघतात आपल्याला थोडंसं पाण्यासाठी. आणि आपण आता गावाला शिमगा बिमगा आमचा येतो आणि आम्ही असंच ते ठेवू नाही शकत. सो त्यांना हे माहिती असतं. सो ते त्याचा फायदा म्हणजे त्यांना शिमगा हे माहिती नसतं, त्यांना माहिती असतं की बाबा
गाडी कधीतरी खराब होते आणि आपल्याला पैसे काढायचा तोच एक चान्स असतो. सो ते छोट्या छोट्या गोष्टीवरून पण काढू शकतात, म्हणून बी केअरफुल. आणि बाकी अजून काय बोलायचं नाही. गाडी पार्किंग करतो आणि जातो घरी. सो काळजी घ्या. आणि हेच सांगायचं होतं, तात्पर्य हेच आहे की आपण जे काही करतो ना 2 जागेकडे जा. एका जागेकडे जाऊन लगेच डिसिजन घेणं इम्पॉर्टंट नाही. आपण 2 जणांना दाखवा, दुसरा काय करतो ते बघा आणि सेम बोला, सेम कंडिशन. त्याला सांगू नका मी तिकडे गेलो होतो आणि मग मी हे केलं, मग मी ते केलं. म्हणजे तुम्हाला आहे ना तेच सांगणार. आणि अगर तुम्ही त्याला बोललात की नाही मला हे बाकी होतं आणि हो कॉलेजचं काय नाही झालं, अजून यायचं बाकी आहे. सो कंटिन्यू टॉपिक. पण अगर तुम्ही तिकडे गेलात तर तुम्हाला फक्त सांगायचं की बाबा हो आपल्याला हे करायचं आहे, माझं हे खराब झालं आहे, या पाणी येत नाही असं. मला खराब झालं आहे बोललं का, तिकडे ऐकलं असेल खराब झालं आहे म्हणून इकडे फक्त बोलायचं पाणी येत नाही, तुम्ही एकदा चेक करा. तो चेक करेल आणि मग तुमचं काम झालं. आणि अगर तुमचा रेग्युलर जो असेल मेकॅनिक, जो गाडीला तुम्ही ठरवला असेल याच्या हाताखाली देतं सारखी गाडी, तर त्याच्याकडे जा. तो बरोबर तुमचे दुखती नस पकडतो त्या गाडीची आणि लगेच तुम्हाला चालू करून देतो. सिम्पल आहे. ठीक आहे, पीस आउट. आता घरी जाऊ आणि भेटू. आणि पीस आउट परत बोलायला लागलो, सुधरायचं आहे. बाय. और जो चैनल को देख रहे हैं, चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट करो. कमेंट करने भूल जाते तुम लोग. सब्सक्राइब कर रहे हैं अभी, सब्सक्राइब भी करो, कमेंट करो, लाइक करो. और बाकी कुछ नाही. भेटतो घरी जाऊ. जर तुमची मम्मी अशी बाहेर फिरत येत असेल आणि मग असं काय फणं बिणं आणते तर काय बोलायचं याला. कोकम सरबत आणलं असेल तर ठीक होतं. कैरीचं काहीतरी आणलंय, बघूया, ट्राय करू. मार्च 2025 डिस्पॅच आहे, अर्धा किलो आहे, वाटत नाही पण ठीक आहे.